हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस यूट्यूब चॅनल. माझं नाव निखिल तिरगुळ आहे. आपण या यूट्यूब लेक्चर्सच्या सिरीजमध्ये क्लास 10चे जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे सायन्स सब्जेक्ट आहे यामध्ये जेवढेही विषय आहेत आपण ते सर्व इथं याच्यामध्ये कव्हर करून घेणार आहेत. विषय अर्थात चॅप्टर्स. सायन्स विषयामध्ये जेवढे काही चॅप्टर्स दिलेले आहेत आपल्याला क्लास 10मध्ये ते सर्व चॅप्टर्स आपण या यूट्यूब सिरीजमध्ये आपण कंप्लीट करून घेणार आहोत. दररोज एक एक लेक्चर तुम्हाला अपलोड होत राहील. आणि हे जे यूट्यूब सिरीज आहे ही कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे ते एकदा मी क्लिअर करून देतो. हे जे क्लास 10चे जे सेमी पॅटर्न बोर्डचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ॲज वेल ॲज जे झेडपी जिल्हा परिषदचे जे विद्यार्थी असणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे जे लेक्चर्स आहेत 100% उपयोगी ठरणार आहेत. कारण तुम्ही 11वी 12वी मध्ये गेल्याच्या नंतर जे फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा बायोलॉजी असेल, सायन्सचे जे 3 विषय असतात या तिन्ही विषयाचा जो अभ्यास आहे तुम्ही इंग्लिशमध्येच करणार आहेत. असं नाही की तिथं तुम्हाला जे बायोलॉजी आहे ते जीवशास्त्र असं मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे. शिकवलं जाईल एकदम 100% बरोबर आहे. तसे काही ज्युनियर कॉलेजेस सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये मराठीमध्ये आपल्याला शिक्षण घेतलं जातं. पण जर तुम्हाला नीट किंवा जेई अशा जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जर तयारी करायची असेल तर जे नामांकित कोचिंग्स असतील किंवा कोणत्याही जे एक ठीकठाक तरी का होईना एखादा जर कोचिंग असेल तुम्हाला जर कोचिंगची तर गरज पडणार ना तर त्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकवलं जाणार आहे. त्याच्यामुळे जे तिन्ही विषय असतील फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयाचा तुम्हाला थोडा का होईना इंग्लिशमध्ये अभ्यास असलाच पाहिजे. या गोष्टीमुळे जे झेडपीचे जे विद्यार्थी असणार आहेत तर त्यांच्यासाठी हे जे लेक्चर्स आहेत ते 100% बेनिफिशियल असणार आहेत. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जे लेक्चर्स आहेत ते सेमी पॅटर्नचे जे स्टुडंट्स आहेत किंवा सेमी इंग्लिश बोर्डचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी तर 100% त्यांच्याच सिलेबसनुसार आपण चालतोय. झेडपीचा सिलेबस, जिल्हा परिषदचा सिलेबस आणि जे सेमी इंग्लिशचा सिलेबस आहे हा सिलेबस सेमच असतो. फक्त त्याच्यामध्ये लँग्वेज बदललेली असते. जे पुस्तक असते ॲज इट इज चॅप्टर तुम्हाला मराठीत दिलेले असते झेडपीला आणि ते ॲज इट इज चॅप्टर असते ते इंग्लिशमध्ये दिलेले असते ते सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर दोघांसाठी पण आपल्याला हे जे लेक्चर्स आहेत ते एकदम बेनिफिशियल असणार आहेत. तर एकदम मन लावून बघूया आणि आपण प्रत्येक चॅप्टर मधले प्रत्येक कन्सेप्ट एकदम मन लावून शिकून घेऊया. एकदा तुम्ही एखादी कन्सेप्ट अंडरस्टँड करून घेतली त्याला पुन्हा पाठांतर करायची गरज नाही पडणार. फक्त त्याला एकदा वापस फक्त रिव्हिजन देत चला, तुम्हाला ही कन्सेप्ट एकदम अशी फिट होऊन जाईल. ठीक आहे. तर तशाच प्रकारे क्लास 10चा जो आपला पहिला चॅप्टर आहे आज आपण चालू करत आहोत. त्या पहिल्या चॅप्टरचं नाव ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. तर आता चॅप्टरमध्ये आपण चालायच्या अगोदर काय करूया, चॅप्टरमध्ये काय काय शिकायचंय ते सगळ्यात आधी आपण बघून घेऊया. ह्याच्यामध्ये चॅप्टरमध्ये तब्बल आपल्याला कमीत कमी 13 ते 14 पॉईंट शिकायचे. तर आता जे हे 13 ते 14 जे पॉईंट्स आहेत त्याच्या बाहेर आपल्याला समजा जायचं नाही. हे 13 ते 14 पॉईंट्स कोणचे कोणचे ते एकदा बघून घेऊ. आपण सर्वात आधी काय करू तर इंट्रोडक्शन टू सायन्स करून घेऊ. कारण आता 9वीतून 10वीत आला तुम्हाला नवीन पुस्तक भेटलंय. इयत्ता 9वी मध्ये असताना तुम्हाला सायन्सचं फक्त एक पुस्तक असायचं. आता इयत्ता 10वीत मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सायन्स पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पुस्तकं मिळालेली. तर तुम्हाला एक इंट्रोडक्शन टू सायन्स आता ह्या वर्षी तुम्ही काय काय शिकणार आहेत हे एकदा बघून घेऊ आपण. त्याच्यानंतर आपल्या चॅप्टर सोबत एकदा स्टार्ट करून घेऊया. त्याच्यामध्ये जो पहिला पॉईंट शिकायचा आपल्याला ते फोर्स शिकायचा आहे. फोर्स तर सगळ्यांना माहिती आहे काय, पण ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरमध्ये फोर्सचं काय महत्व आहे आपण ते बघणार आहे. त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन हे पण आपल्याला माहिती आहे, गोल गोल मोशन असते. ते गोल गोल मोशनचा इथं ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये काय उपयोग आहे हे आपण बघून घेणार आहे. त्याच्यानंतर चौथ्या पॉईंटमध्ये सेंट्रिपिटल फोर्सेस आणि सेंट्रिफ्युगल फोर्सेस नेमके काय असतात, हे दोन फोर्सेसचे प्रकार आहेत, हे कसे असतात काय असतात ते सगळं आपण बघून घेऊ. त्याच्यानंतर केपलर नावाच्या सायंटिस्टने काही लॉज दिलेले आहेत आपल्याला, तर ते लॉज नेमके काय होते ते एकदा बघून घेऊत आपण. केपलरच्या नंतर न्यूटन बाबा आले. तर न्यूटन बाबाने काय केलं, एक युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिला. त्याला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणा किंवा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणा. ते न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नेमका काय होता आणि कसा आहे, त्याच्यावरती काय काय न्यूमरिकल्स आहेत आपल्याला ते एकदा बघून घेऊ. हे न्यूमरिकल्स झाल्याच्या नंतर व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी. स्मॉल जी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ह्याची व्हॅल्यू सुद्धा सगळ्यांना पाठ आहे. काय असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण हे चेंज होत राहते. कधी चेंज होतंय, कशानुसार चेंज होतंय, कोणत्या फॅक्टर्समुळे चेंज होतंय, ह्या गोष्टी आपण इथं शिकणार आहेत. त्याच्यानंतर मास आणि वेट आणि त्याच्यावरचे न्यूमरिकल्स आपण याच्यामध्ये बघणार आहेत. आजपर्यंत सगळ्यांना काय वाटतं, आपण जर डॉक्टरच्या एखाद्या क्लिनिकमध्ये गेलो किंवा कुठेही आपलं जर वजन चेक करायचं तर आपण काय म्हणतो, समजा मी जर कुठे एखाद्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेलो, मी बघितलं वजन माझं किती, तर मी सरळ सरळ काय म्हणणार आहे, माझं वजन 60 kg. ते जर मी इंग्लिशमध्ये बोलायचं म्हणलं तर मी काय म्हणणार आहे, माय वेट इज 60 kg. मी काय म्हणलो, माय वेट इज 60 kg. माझ्या हँडरायटिंगकडे थोडं लक्ष नका देऊ. हँडरायटिंग घाण आहे मला सुद्धा माहिती आहे. आपण त्याच्यावरती हळूहळू काम करतोय. बघा इथं काय म्हणतोय मी, माय वेट इज 60 kg. ह्याच्यामध्ये काय म्हणलोय मी, वेट इज 60 kg. आता बोलताना तर आपण हेच म्हणतोय, मी सुद्धा बोलताना हे म्हणतोय. पण मी तुम्हाला जेव्हा आपला हे 9वा पॉईंट येणार आहे ना त्या टायमाला सांगेन की मी हे जे स्टेटमेंट म्हणतोय ना हे चुकीचं स्टेटमेंट आहे.
हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. मग नेमकं काय चुकीचं काय बरोबर, मास म्हणजे काय, वेट म्हणजे काय, ऍक्च्युअल ह्याच्यामधला जे डिफरन्स आहे ते काय असतं, ह्यांचे SI युनिट्स काय येतं, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या एका लेक्चरमध्ये क्लिअर होऊन जातात. एकदा तुमचं हे लेक्चर झालं की तुम्हाला पुन्हा मास आणि वेट मधला म्हणजे हेच राहणार नाही, काय म्हणतो आपण त्याला, जे डाऊट्स असतात ते तुम्हाला बिलकुल त्याच्यामध्ये काहीच डाऊट्स राहणार नाहीत. तुम्ही एक्झॅक्टली एकदम मास आणि वेट मधलं तुम्ही एकदम मनाने म्हणजे क्लिअर कट डिफरन्स सांगू शकताल. असं एकदम आपण क्लिअरली त्याच्यामध्ये सांगून देऊ. त्याच्या पुढे काय, ग्रॅव्हिटेशनल वेव्स, एक प्रकारचे वेव्स असतात ते फक्त एक तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक पॅराग्राफ दिलेला आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्स नावाचा. ते ग्रॅव्हिटेशनल वेव्स मध्ये त्या पॅराग्राफ मध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण एकदा जाणून घेऊ, समजून घेऊ. आणि समजून घेतल्याच्या नंतर तुम्ही फक्त त्याला रिव्हिजन देत चला, तुमच्या ऑटोमॅटिकली ते डोक्यामध्ये एकदम असं फिट होऊन जाईल की ते पुन्हा म्हणजे असं रट्टा मारायची गरज नाही पडणार तुम्हाला. हे असं सांगण्याचं माझं आहे. पुढे बघूत आपण काय. तर बघा ह्याच्यानंतर काय होतं, ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या नंतर काय आपल्याकडे फ्री फॉल. फ्री फॉल तुम्ही 9वी मध्ये शिकला असताना, कदाचित 9वी मध्ये शिकला असताना, म्हणजे एवढं तर माहिती ना आपण कोणत्या पण ऑब्जेक्टला जर असं जर सोडलं तर त्याला फ्री फॉल म्हणतो का, असं जर खाली फेकलं त्याला फ्री फॉल म्हणतो का नाही, वरती फेकलं त्याला फ्री फॉल म्हणतो का नाही, बिलकुल नाही. पण त्याला असं खाली फेकलं तरी फ्री फॉल म्हणतो का, बिलकुल नाही. त्याला काय करायला लागेल, फक्त असं एकदम त्याच्या इनिशियल व्हेलॉसिटी त्याची किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे आणि आपण त्याला सोडतो. तर त्याच्यावरती काही जर न्यूमरिकल्स आहेत आपल्याकडे ह्या चॅप्टर मध्ये, ते सगळे न्यूमरिकल्स बघून घेऊ. त्याच्यानंतर 12वा पॉईंट काय आपल्याकडे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी हे सर्वांना माहिती आहे, पण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय हे आपण या पॉईंट मध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, एस्केप नावातच काय, एस्केप. एस्केप व्हायचंय तर व्हायचंय, कुठून व्हायचंय, 10वी मधून व्हायचे माहिती. या वर्षी तर सगळ्यांना घाई आहे की 10वी मधूनच एस्केप व्हायचंय, पण इथं नाही. आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये काय शिकायचं, एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे माझ्याकडे समजा एक रॉकेट आहे, या रॉकेटला जर मला स्पेस मध्ये पाठवायचं असेल तर आपल्याला ऍटमॉस्फिअर नावाची एक लेअर असते ना, त्या ऍटमॉस्फिअर नावाच्या लेअरला जर आपल्याला पार करायचं असेल तर एक काहीतरी पर्टिक्युलर व्हेलॉसिटी पाहिजे असते. ती व्हेलॉसिटी किती, कशामुळे तितकी आहे, हे 4 गोष्टी आपल्याला इथं एस्केप व्हेलॉसिटी मध्ये शिकायचे. त्याच्यानंतर एक शेवटचा पॉईंट आहे, वेटलेसनेस इन द स्पेस स्टेशन. स्पेस स्टेशन सर्वांनी मूवीज मध्ये बघितलेले, तर त्या स्पेस स्टेशन मध्ये वेटलेसनेस फील होते, तर ते कशामुळे होते आणि काय असते नेमकं, हे इथं आपल्याला शेवटचा पॉईंट बघायचा आहे. त्याच्यानंतर आपण एक्सरसाइजचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया आणि चॅप्टर आपला इथं संपून जाईल. हे तब्बल जे 13 ते 14 पॉईंट्स होते ना, एवढेच आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. हे तुम्हाला सुरुवातीलाच कशामुळे सांगणे की ह्याच्या जर बाहेर अभ्यास केला तर तुमच्या बोर्डाच्या बाहेर जाताल तुम्ही, चांगलीच गोष्ट आहे. जर तुम्ही ह्याच्या बाहेर जाऊन जर अभ्यास करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, पण ह्याच्या आतमध्ये अभ्यास करू नका, ह्याच्यापेक्षा कमी अभ्यास करू नका. बोर्डाच्या पेपरमध्ये ह्या 14 पॉईंट्स पैकी, ह्या 13 ते 14 पॉईंट्स पैकी कुठेही तुम्हाला प्रश्न आढळू शकतोय. ठीक आहे, तर आता चला आपण पहिल्या पॉईंट पासून सुरुवात करूया. मी काय करतो, एक सुरुवातीला तुम्हाला एक सायन्स साठी एक बेसिक इंट्रोडक्टरी लेक्चर देतो. म्हणजे नेमकं आपल्याला ह्या इयत्ता 10वी मध्ये सायन्स मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय हे एकदा आपण क्लिअरली बघून घेऊया. इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला जे सायन्सचं पुस्तक दिलेले आहेत, हे 2 पुस्तकं दिलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 2 मध्ये मेजरली बायोलॉजीचा विषय सगळा, याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजीचे सगळे चॅप्टर्स मिळतील आणि पार्ट 1 मध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे मेजर चॅप्टर मिळतील. सर्वांना ही तर गोष्ट माहिती आहे ना, कोणची, जे सायन्स आहे हे 3 विषयांमध्ये डिवायडेड आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. फिजिक्स मध्ये काय असते, सगळे मॅथमॅटिकल न्यूमरिकल्स असतात ना, बिना मॅथचं फिजिक्स जमते का आपल्याला, नाही. केमिस्ट्रीमध्ये काय असते, रसायनशास्त्र, त्याच्यामध्ये केमिकल्स असणार आहे, सबस्टन्सेस असणार आहेत, मॅटर असणार आहे, ते सगळं. आणि बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, ॲनिमल्स आणि प्लांट्सची जर अभ्यास करायचा असेल तर ते बायोलॉजी मध्ये येते. तर तुम्हाला हे सायन्स आहे हे यावर्षी 10वी मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 भागामध्ये डिवाइड केलेले आहे. पार्ट 1 मध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री भेटेल आणि पार्ट 2 मध्ये मेजरली तुम्हाला बायोलॉजी मिळणार आहे. ठीक आहे, हे एक इंट्रोडक्शन होतं तुम्हाला, कारण आज आपलं पहिलं लेक्चर आहे सायन्स वरती, तर आपण एक इंट्रोडक्शन घेऊन टाकलं. आता डायरेक्टली आपण काय करू, आपल्या चॅप्टरच्या पहिल्या कन्सेप्ट कडे चलूया. चॅप्टरचा पहिला कन्सेप्ट कोणता होता, फोर्स. बघा, फोर्स कडे जाण्याच्या आधी एक तुम्हाला बेसिक ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचं इंट्रोडक्शन देतो मी. पहिला पॉईंट तर फोर्स आहेच आहे, पण त्याच्याही आधी ग्रॅव्हिटेशन हे मेन चॅप्टरचं नाव आहे ना, तर त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला एक बेसिक गोष्ट तर माहिती का, कोणची गोष्ट, न्यूटन सर आपले ह्याच्या खाली बसलेले होते, कशाच्या, ते आपल्या ऍपलच्या झाडाखाली बसलेले होते, त्यांच्या डोक्यावरती ऍपल पडला, ग्रॅव्हिटेशनचं डिस्कवरी केली त्यांनी, त्याच्यावरती मग न्यूमरिकल्स असतील, फॉर्म्युला असतील, ते सगळं झालेले आहेत. पण एक बेसिक डेफिनेशन तर माहिती ना सगळ्यांना, ग्रॅव्हिटेशन डेफिनेशन अर्थात म्हणजे गोष्ट तर माहिती ना की ग्रॅव्हिटेशन नेमकं काय असते. काय असते ग्रॅव्हिटेशन, कोणत्याही ऑब्जेक्टला अर्थ स्वतःकडे ओढती, कशाने ओढती, एक प्रकारच्या फोर्स निवडती, कशाने ओढती, एका फोर्स निवडती. मग ग्रॅव्हिटेशन काय झाला, एक प्रकारचा फोर्स झाला. आपण जे फोर्स लावतो ना, पुल पुश, जर एखाद्या बाजूच्याला जर आपल्याला झापड मारायची आपण फोर्स लावतो का नाही, सेम त्याच प्रकारचा एक फोर्स असणार आहे. त्या फोर्सचं नाव काय, ग्रॅव्हिटेशन. हा फोर्स कोण लावते, तुमच्या बाजूचे तुमच्यावर लावतात का, हो लावतात सर, बरोबर आहे. पण आपण एक प्रायमरी कन्सेप्ट कसं काय लावतात, कन्फ्युज होऊ नका. मी आता काय म्हणलो, बाजूचा एखादा पर्सन असेल तर तुमच्यावरती ग्रॅव्हिटेशन फोर्स लावतो का,
हो लावतो. जस्ट मला 5 मिनिटं द्या, कसं काय लावतो मी तुम्हाला ते क्लिअरली एक्सप्लेन करून देईन. पण त्याच्या आधी आपण प्रायमरी कन्सेप्ट बघू. अर्थच्या रिलेटेड माहिती ना, ग्रॅव्हिटी कोण लावती? अर्थ लावती. कशावरती लावती? ऑब्जेक्टवर लावती. फॉर एक्झाम्पल हा हात माझा काय आहे? अर्थ आहे. अर्थचं इथं आपल्याकडे सेंटर आहे, किंवा मी इथं डायग्राम काढतो. हे फॉर एक्झाम्पल आपलं अर्थ आहे, हे अर्थचं सेंटर आहे. कोणताही एखादा इथं ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे, काय करतं हे अर्थचं जे सेंटर आहे कोणत्याही ऑब्जेक्टला त्याच्या सेंटरकडे म्हणजे स्वतःकडे ओढून घेतं, आणि ह्याच फोर्सला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशन म्हणतो. मग काय म्हणू शकतो आपण त्याला इंग्लिशमध्ये? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाइड बाय द सेंटर ऑफ द अर्थ ऑन एनी ऑब्जेक्ट इज नोन एज ग्रॅव्हिटेशन. ही झाली आपली प्रायमरी डेफिनेशन. लक्षात आलं का? कोणत्याही ऑब्जेक्टला अर्थ काय करते? त्याच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करते. काहीतरी फोर्सने अट्रॅक्ट करणार आहे ना, त्याच फोर्सचं नाव काय आहे? ग्रॅव्हिटेशन आहे. तर इथून पुढे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ग्रॅव्हिटेशन म्हणले की काय? एक प्रकारचा फोर्स. ग्रॅव्हिटेशन म्हणलं की काय? एक प्रकारचा फोर्स. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हणलो होतो? तुमच्या शेजारचा तुमच्यावरती फोर्स लावतोय म्हणलो होतो ना, ग्रॅव्हिटेशन नावाचा फोर्स लावतोय. हे कसं काय सर? तर हे कसं काय? तर कोणताही ऑब्जेक्ट, फक्त अर्थच ग्रॅव्हिटेशन फोर्स नाही लावत, कोणताही ऑब्जेक्ट ज्याला मास आहे, कोणताही ऑब्जेक्ट ज्याला मास आहे. मग फॉर एक्झाम्पल, एक सेकंड द्या मला फक्त. कोणताही ऑब्जेक्ट, माझ्याकडे इथे एक ऑब्जेक्ट आहे, इथे एक ऑब्जेक्ट आहे, ह्याचं मास m1 आहे, ह्याचं मास m2 आहे. मग कोणताही ऑब्जेक्ट ज्याला मास आहे ते दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करतो? अट्रॅक्ट करतो स्वतःकडे. काय करतो? अट्रॅक्ट करतो. काय करतो? अट्रॅक्ट करतो. हा m2 काय करायला? m1 ला अट्रॅक्ट करायला लागलाय. कशामुळे? ह्याच्या स्वतःकडे मास आहे, ह्याच्याकडे पण मास आहे. कोणत्या पण दोन गोष्टींकडे जर मास असेल त्या दोन गोष्टी एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करतात. एक्झाम्पल, आपल्याकडे एक मुंगी आहे. आता मुंगीची डायग्राम तुम्हाला काढता येणार नाही, पण समजा ही एक मुंगी आहे आणि ही एक दुसरी मुंगी आहे. तर काय करणार आहे? ह्या मुंगीला मास आहे का नाही? हो सर आहे. ह्या मुंगीला मास आहे का नाही? आहे. तर मग ही मुंगी ह्या मुंगीला अट्रॅक्ट करणार आहे का नाही? ऑब्व्हियसली करणार आहे. का? कारण यांच्याकडे मास आहे. कोणत्याही ऑब्जेक्टकडे जर मास असेल तर ते एक दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करणार आहे, आणि त्याच अट्रॅक्शनच्या फोर्सला नाव काय दिलो आपण? ग्रॅव्हिटेशन. तर दोन कन्सेप्ट शिकलो आहात आपण आतापर्यंत. कोणची? पहिली प्रायमरी डेफिनेशन. ग्रॅव्हिटेशनची प्रायमरी डेफिनेशन काय? अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करतं, आणि त्या अट्रॅक्शनच्या फोर्सला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशन म्हणतो. त्या अट्रॅक्शनच्या फोर्सला काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशन म्हणतो. दुसरी कन्सेप्ट काय आहे? फक्त अर्थच अट्रॅक्शनचा फोर्स लावते का? नाही. कोणताही ऑब्जेक्ट ज्याला मास आहे ते दुसऱ्या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटी लावू शकते किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावू शकते. एक्झाम्पल आपण सांगितलं मुंगीचं, किंवा एक मुंगी आहे आणि एक हत्ती आहे. काय? माझ्याकडे एक मुंगी आहे आणि एक हत्ती आहे. हत्तीकडे मास आहे का? आहे. मुंगीकडे मास आहे का? आहे. दोघंही एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करतात, आणि विशेष गोष्ट, दोघंही एक दुसऱ्याला इक्वल फोर्सनीच अट्रॅक्ट करतात. एक्झाम्पल, हत्ती जर ह्या मुंगीला जर 100 न्यूटननी जर अट्रॅक्ट करत असेल तर मुंगी सुद्धा ह्या हत्तीला 100 न्यूटननीच अट्रॅक्ट करते. कन्फ्यूज बिलकुल होऊ नका. स्टार्टिंगला मी एवढं सांगतो, एवढं लक्षात ठेवा. आपण चॅप्टरच्या जस्ट 1-2 कन्सेप्ट जर पुढे गेलो, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन येणार आहे ना, त्या न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पर्यंत मला पोहोचू द्या. तुम्ही स्वतःहून सांगता हे कसं काय बरोबर आहे. ठीक आहे, आता कन्फ्यूज होऊ नका. फक्त सध्या पुरतं सांगतोय मी काय, तेवढं लक्षात ठेवा. पहिलं काय सांगितलंय? प्रायमरी कन्सेप्ट. ग्रॅव्हिटेशन म्हणलं की अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला स्वतःकडे ओढती, त्या ओढण्याच्या फोर्सला, अट्रॅक्शन फोर्सला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशन म्हणतो. नंबर 1 क्लिअर. नंबर 2 काय? कोणत्याही ऑब्जेक्टकडे मास असेल तर त्या दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करणार आहे? ते अट्रॅक्ट करणार आहे. नंबर 2 पण क्लिअर. आणि त्या अट्रॅक्शन फोर्सला काय म्हणतो आपण? वापस ग्रॅव्हिटेशनच म्हणतो. नंबर 2 पण क्लिअर. नंबर 3, साईज मॅटर करणार. साईज मॅटर करते का? करत नाही. काय होतंय? छोटी मुंगी आहे, मोठा हत्ती आहे, तरी पण हे एक दुसऱ्याला काय करतात? इक्वल फोर्सनीच अट्रॅक्ट करतात. कसं काय करतात आपण जस्ट पुढे शिकूया. ठीक आहे, चालेल. तर आता काय करू आपण? एक सिंपल वाली एक एक्झाम्पल बघू. काय करू? एक्झाम्पल बघू. एका क्लासवरती किंवा एका क्लासमध्ये एका बेंचवरती ना 2 माणसं बसलेत किंवा 2 विद्यार्थी बसलेत. ठीक आहे, तुम्ही आणि तुमचा जो एकदम जीवलग मित्र आहे त्याला आठवा. ठीक आहे, एक दुसऱ्या बाजूला बसलेत. मला सांगा, तुम्ही दोघं एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करतान की नाही करतान? करतान की नाही करतान? अरे करतान. कशामुळे करतान? तुम्हाला मास आहे का? आहे. तुझ्या मित्राला मास आहे का? तुमच्या मित्राला सुद्धा मास आहे. मग मास आहे म्हणल्याच्या नंतर एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करतात का? करते. सर आम्ही एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करतो तर आम्ही मग एक दुसऱ्याला चिटकून बसलो पाहिजेत ना. आम्ही ऑटोमॅटिक त्या लवचिंबकासारखं चिटकत कसं काय नाही? तर अरे कारण हे जे फोर्स असते ते कसा एकदम बारीक फोर्स असते. तुमचं जे मास आहे ते एकदम मोठं नाही. अर्थचं मास जर बघायला गेलं तर किती आहे? खूप जास्त आहे. म्हणून अर्थ काय करते? कोणत्या बी ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते. बघा, मी इथून पेन सोडला लगेच अट्रॅक्ट करते का नाही? कारण काय? पेनचं मास खूप कमी आहे आणि अर्थचं मास खूप जास्त आहे. तर मग अर्थचं मास खूप जास्त आहे म्हणल्याच्या नंतर अर्थ काय करते? स्वतःला अर्थ काय करते? पेनला अट्रॅक्ट करते एक त्याच्याकडे स्वतःकडे. पण तिथं जर तुम्ही हे मास जर बघितलं तर अर्थच्या कंपॅरिझन मध्ये खूप छोटं आहे ना. अर्थच्या कंपॅरिझन मध्ये तुमच्या दोघांचा मास कसं आहे? खूप छोटे. मग त्या खूप छोट्या मासचा जो फोर्स असणार आहे तो पण खूप छोटा असणार आहे का नाही? मग तुम्ही एक दुसऱ्याला अट्रॅक्ट तर करतात, पण ते दिसून येतो का?
नाही दिसून येत. ही सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. कोणत्याही दोन ऑब्जेक्टकडे जर मास असणार आहे तर ते एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करणार आहेत. त्या अट्रॅक्शनचं नाव काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शनचं नाव काय आहे? ग्रॅव्हिटेशन. तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर मोठ्या मासमध्ये जर असेल, मास जर मोठा असेल, ऑब्जेक्टचं मास जर जास्त असेल तर ते अट्रॅक्शन काय दिसून येईल. जसं अर्थचं मास खूप जास्त आहे, पेन आपला आहे, ते पेन काय केला, अर्थनी अट्रॅक्ट केला स्वतःकडे. पण तिथं जर दोन्ही पण मास बारके बारके आहेत तर काय होणार आहे? एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करणार का? हो सर करणार आहेत, पण दिसून येणार आहे का? नाही दिसून येणार. ठीक आहे, ही वाली कन्सेप्ट क्लिअर आहे का? क्लिअर आहे सर, एकदम क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपण पहिल्या पॉईंट कडे जे आपल्याला जायचं होतं ते पहिला पॉईंट बघा, फोर्स. हे बघा इथे एक छोटी डायग्राम दाखवलेली तुम्हाला. आई काय करतेय? लहान लेकराला मारतीये. कोण मारतीये? आई. तर आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला कसा बनतो ह्या डायग्रामून ते बघूत आपण. आईला हिंदीत काय म्हणते तर? मा. आईला हिंदीत काय म्हणते तर? मा. आईला हिंदीत काय म्हणते तर? मा म्हणते तर. आईला हिंदीत काय म्हणते तर? मा म्हणतात का नाही? बनला आपला फोर्सचा फॉर्म्युला. फोर्स कोण लावायला लागले? आई लावायली. आईला हिंदीत काय म्हणतात? मा. मग एफ इज इक्वल टू मा. त्याच्यामध्ये जे एम आहे त्याला म्हणतो आपण मास. एम ला काय म्हणतो आपण? मास. आणि ए आहे ते काय? ऍक्सेलरेशन. एम म्हणजे मास, ए म्हणजे ऍक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन. भेटला आपल्याला सिंपल फॉर्म्युला. फोर्स इज इक्वल टू काय आलं? मास मल्टिप्लाय ऍक्सेलरेशन. आता सर आम्हाला फोर्स इज इक्वल टू मास मल्टिप्लाय ऍक्सेलरेशन तर कळालं. मास म्हणजे आम्हाला थोडीशी कल्पना आहे. मास आणि वेट मधला आपण शेवट पोहोचूस तर क्लिअरली कळणार पण आहे. पण सर ऍक्सेलरेशन म्हणजे काय? 9वी मध्ये झालेले, पण तरी पण बऱ्याच स्टुडंटला ऍक्सेलरेशन म्हणजे काय हे त्याच्यामध्ये डाऊट असते. त्या गोष्टीमुळे आपण काय करू, ऍक्सेलरेशन इथं थोडंसं मी तुम्हाला सिंपल वे मध्ये थोडंसं एक्सप्लेन करून देतो. ज्यांना माहिती असेल त्यांनी लेक्चर थोडंसं स्किप करा, ज्यांना नसेल माहिती त्यांनी लक्ष द्या. बघा ऍक्सेलरेशन म्हणजे काय शिकण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी व्हेलॉसिटी म्हणजे काय हे माहित पाहिजे. व्हेलॉसिटी किंवा स्पीड. व्हेलॉसिटी किंवा स्पीड सगळ्यांना माहिती. व्हेलॉसिटी किंवा स्पीड म्हणजे काय असते? गती. सगळ्यांना माहिती व्हेलॉसिटी किंवा स्पीड म्हणजे काय असते? गती. त्यालाच काय लिहितो आपण फॉर्म्युला? डिस्टन्स अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. जर स्पीड लिहिलं तर काय लिहितो आपण? डिस्टन्स अपॉन टाइम. आणि याचा एसआय युनिट काय सांगा? डिस्टन्सचं युनिट काय? मीटर. टाइमचं युनिट काय? सेकंड. तर मग स्पीडचं एसआय युनिट काय बनलं? मीटर पर सेकंड. इतकी इन्फॉर्मेशन फक्त तुमच्याकडे गॅदर ठेवा. हे तुम्हाला आधीच माहिती, फक्त एक रिकॅप केलं. मग सर ऍक्सेलरेशन म्हणजे काय? ऍक्सेलरेशन म्हणजे गाडी चालवली तुम्ही 10वी मध्ये आलेत म्हणल्याच्या नंतर गाडी चालवली. लय मोठे पोरं तर काय 5वी 6वी पासूनच गाडी चालवलेली असते. 5वी 6वी काय कमेंट मध्ये काय काय टाकणार दादा? 2री पासूनच चालवतोय सर, मी 1ली पासूनच चालवतोय सर. ठीक आहे, तर गाडी तर सगळ्यांनी चालवलेली. गाडी चालवलेली त्याच्यामध्ये तुम्हाला जर स्पीड वाढवायची असेल, काय वाढवायची? स्पीड वाढवायची असेल तर तुम्ही काय करता मला सांगा? सर आम्ही ऍक्सेलरेट करतो. काय करतो तर? ऍक्सेलरेट करतो. करतात का नाही ऍक्सेलरेट? त्या शब्दातच नाव, त्या शब्दातच काय? ऍक्सेलरेट. शब्दातच काय? ऍक्सेलरेट. ऍक्सेलरेट, ACCLERATE. ते ऍक्सेलरेट आणि हे ऍक्सेलरेशन काही वेगळं नवं, दोन्ही पण सेमच आहे. आपण काय करतो? स्पीड वाढवायसाठी ऍक्सेलरेट करतोच ना. म्हणजे ऍक्सेलरेशन कशासाठी असते? स्पीड वाढवण्यासाठी. कशासाठी असते? स्पीड वाढवण्यासाठी. स्पीड वाढवण्यासाठी म्हणजे काय? स्पीड चेंज करण्यासाठी ना. कशासाठी? स्पीड चेंज करण्यासाठी. बघा स्पीड चेंज, हे जे डेल्टा आहे ह्याला काय म्हणतो आपण? डेल्टा म्हणतो. काय म्हणतो बघा इथं, हे जो सिम्बॉल आहे हे ट्रायंगल नाही म्हणायचं, याला काय म्हणायचं? डेल्टा म्हणायचं. काय म्हणायचं? DELTA, डेल्टा. आणि याचा अर्थ काय असतोय? चेंज. अर्थ काय असतो याचा? चेंज. CHANGE, चेंज. काय अर्थ आहे त्याचा? चेंज. तर बघा इकडं काय लिहिलंय, मला तुम्हीच सांगितलं ना. आपण ऍक्सेलरेट कशासाठी करतो? स्पीड वाढवण्यासाठी करतो. स्पीड वाढवणे म्हणजेच काय? स्पीड चेंज करणे. तर मग इथं काय लिहिलंय मी? स्पीड चेंज. चेंजच लिहिलं ना. हे डेल्टा म्हणजे कशाचा सिम्बॉल सांगितलं आपण? चेंजचा. चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी आणि स्पीड एकच आहे. ज्या स्पीडला आपण डायरेक्शन देतो त्या स्पीडला काय म्हणतो आपण? व्हेलॉसिटी म्हणतो. ज्या स्पीडला डायरेक्शन आहे त्याला काय म्हणतो आपण? व्हेलॉसिटी म्हणतो. मग चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी डायरेक्ट असंच होणार आहे का? काहीतरी टाइम लागणार आहे ना. का तुम्ही आता ऍक्सेलरेशन दिलं की लगेच एका सेकंदामध्ये डायरेक्ट 100 किलोमीटर पर आवरला पोहोचले, असं होते का? नाही होत. तर मग काहीतरी टाइम घेणार आहे ना. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं खाली काहीतरी आपल्याला लिहावं लागणार आहे, तेव्हाला टाइम. तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय आलं? डेल्टा व्ही अपॉन टी. डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. तर बघा आता ह्याचं युनिट काय निघणार आहे आपल्याला सांगा बरं. तर बघा मग आता हे ऍक्सेलरेशनचं युनिट काय निघतंय आपल्याला पाठ करायची गरज नाही, ह्याच्यावरूनच युनिट निघलं. तुम्हाला एकदा कळालं ऍक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन व्हेलॉसिटीचा युनिट सांगा बरं मला काय असणार आहे? चेंज इन व्हेलॉसिटीचा तोच युनिट असणार आहे जो व्हेलॉसिटीचा युनिट असणार आहे. आलं नाही लक्षात? कारण मला सांगा, जर आपण मीटर मल्टिप्लाय मीटर केलं तर काय येतंय? मीटर स्क्वेअर येते. पण जर 5 मीटर मायनस 4 मीटर जर केलं तर ह्याच्यामध्ये काय चेंज होते का? 1 मीटरच येतंय ना. म्हणजे मायनस केलं तरी युनिट काय राहिलं? जे आधीचं युनिट असते तेच युनिट आहे ना. मीटर मीटर आणि शेवटीला पण काय लागले? इक्वल टूच्या नंतर मीटरच यायला लागले. म्हणजे जर मी व्हेलॉसिटी जर मीटर पर सेकंड मध्ये असेल
पहिली व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड मध्ये असन, दुसरी व्हेलॉसिटी पण मीटर पर सेकंड मध्ये असन, या दोघांना जर मायनस केलं तर आन्सर बी कशात येणार आहे, मीटर पर सेकंड मध्येच येणार आहे. तर मग इथं काय येणार आहे, डेल्टा व्हीचा युनिट काय असणार आहे, मीटर पर सेकंड असणार आहे, आणि खाली टाइमचं युनिट काय असणार आहे, सेकंद असणार आहे. काय अडचण आहे का इथपर्यंत, काय अडचण नाही. ह्याच्या पुढे बघू द्या आपण, थोडस जागा करतो इथं. आता बघा मीटर पर सेकंड आपण टाइम आले ना आपल्याला, मीटर पर सेकंड अपॉन सेकंड आले. तर या पर सेकंडला हे जे मी मीटर पर सेकंड लिहिले, मीटर पर सेकंड लिहिले, ह्याला मी मीटर डिवायडेड बाय सेकंड लिहिलेत, काय अडचण आहे कोणाला, अरे नाही सिंपल मॅथमॅटिक्स आहे. मीटर पर सेकंडला मीटर पर सेकंड लिहिता येते आपल्याला. मग यालाच मी काय केलं, मीटर पर सेकंड, हा वाला सेकंड फक्त खाली घेतला आणि हा वाला सेकंड उरला होता ना, ह्या सेकंडला इथं मल्टिप्लाय केलं. युनिट काय बनलं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय अडचण आहे का, युनिट भेटलं आपल्याला काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये आपल्याला काय भेटलं, आन्सर भेटलं. कशाचं, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर. अरे फॉर्म्युला नाहीये हे हो, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय होता, डेल्टा व्ही अपॉन टी. हे काय त्याचं SI युनिट आहे. हे काय त्याचं SI युनिट. युनिट म्हणजे काय, तुम्ही मोजतात ना, तुमचं समजा जर आपण बाजारात गेलो तर आपण किलो मध्ये किंवा पाणी जर मोजायचं म्हणलं तर लिटर मध्ये, हे जे युनिट्स असतात मोजायचे, तसंच ऍक्सेलरेशन कशामध्ये मोजणार आहेत तुम्ही, मीटर पर सेकंड स्क्वेअर. वाचायचं कसं त्याला, मीटर पर सेकंड स्क्वेअर. किंवा ह्याला आणखीन एक लिहिण्याचा तरीका आहे किंवा प्रकार आहे, कसं, मीटर सेकंड इनवर्स स्क्वेअर. हे जे डिव्हिजनचा सिम्बॉल होता, हे डिव्हिजनचा सिम्बॉल कमी केला मी ह्याच्यात. तो डिव्हिजनचा सिम्बॉल टाकला का, नाही टाकला. त्याच्याऐवजी काय केलं, मायनस केलं. इथं काय नव्हतं म्हणजे इथं प्लस होतं ना, या प्लसच्या ऐवजी मग काय केलं मी, इथं मायनस. इथला मधला जर डिव्हिजनचा सिम्बॉल काढायचा असेल तर इथं आपण मायनस करतो. ठीक आहे, ही वाली एकदम बेसिक वाली गोष्ट आहे. ज्यांना माहिती असेल थोडंसं लेक्चर फास्ट फॉरवर्ड करून बघत चला. ठीक आहे, कारण बरेच विद्यार्थी काय झेडपीचे जे विद्यार्थी आहेत थोडेसे मागे राहिलेत आपले, त्या विद्यार्थ्यांसाठीच आपण एकदम बेसिक मध्ये एकदम डीप पासून घ्यायला लागलो. तर ज्या विद्यार्थ्यांना एवढ्या बेसिक कन्सेप्ट माहिती आहेत ते थोडंसं 2x मध्ये लेक्चर बघत चला, किंवा थोडंसं 10-10 सेकंदांनी थोडं पुढे घेत चला. ठीक आहे, तर बघा आपल्याला ऍक्सेलरेशनचं SI युनिट काय भेटलंय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशनचं SI युनिट काय भेटलंय, ऍक्सेलरेशनचं SI युनिट काय भेटलंय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मला सांगा फोर्स इज इक्वल टू काय होतं, फोर्स इज इक्वल टू मा. फोर्स कोण लावते आपल्यावरती, आई लावती. आईला हिंदीत काय म्हणतो, मा. म्हणून फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. मासचं SI युनिट काय आहे, किलोग्राम. मासचं SI युनिट काय आहे, किलोग्राम. ऍक्सेलरेशनचं SI युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशनचं SI युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग फोर्सचं SI युनिट काय बनलं, फोर्सचं SI युनिट काय बनलं, फोर्सचं SI युनिट बनलं किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. फोर्सचं SI युनिट काय बनलं, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण लिहून घेऊ, SI युनिट ऑफ फोर्स, SI युनिट ऑफ फोर्स इज किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मला सांगा फोर्स वरती सगळ्यात जास्त जर अभ्यास कोणी केलेला आहे तो कोण आहे, न्यूटन बाबा. सगळ्यांचं उत्तर काय आलं, न्यूटन बाबा. तर मग जर न्यूटन बाबा आपण मजाक मध्ये म्हणतो, त्यांचं पूर्ण नाव आयझॅक न्यूटन आहे, सर आयझॅक न्यूटन. ठीक आहे, मजाक मध्ये म्हणजे काय, त्यांची आपण खिल्ली उडवतोय का, बिलकुल नाही. ते आपण एक म्हणजे आपलं एज्युकेशन जे आहे ते एकदम थोडंसं का होईना फन मध्ये व्हावं, कारण प्रत्येक गोष्ट जर आपण सिरियस करत गेलो तर तेवढं आपलं मन नाही लागणार. त्या गोष्टीमुळे थोडंसं फन वे मध्ये टीचिंगचा तरीका असतोय, ती वाली गोष्ट आहे. तर सर आयझॅक न्यूटननी काय केलेलं आहे, फोर्स वरती सगळ्यात जास्त अभ्यास केलेला आहे, किंवा त्यांचा अभ्यास सगळ्यात जास्त आहे. तर त्यांनी त्याच्यावरती सगळ्यात अभ्यास जास्त केला म्हणल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या ऑनर द्यावा लागेल ना, त्यांना ऑनर द्यावं लागेल म्हणजे त्यांना रिस्पेक्ट द्यावा लागेल ना. तर रिस्पेक्ट देण्याचा तरीका काय केला आपण, ह्यालाच न्यूटन म्हणलो. काय म्हणलो आपण, त्यालाच न्यूटन, किंवा त्याला आपण असं लिहितो NEWTON न्यूटन. ठीक आहे, जर तुम्हाला फुल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर पहिलं जे अक्षर असते, पहिलं जे लेटर असते वर्डचा, त्याला काय करतो आपण स्मॉल मध्ये लिहितो. आणि जर तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल न्यूटन तर कसं लिहितो आपण, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मध्ये कॅपिटल N. कधी जर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मध्ये हे लिहिलं तर हे न्यूटन झालं का, नाही झालं. जर तुम्ही असं NEWTON न्यूटन लिहिलं, पहिलं अक्षर जर तुम्ही मोठं काढलं तर न्यूटनचं SI युनिट झालं का, नाही झालं. लिहिण्याचा तरीका असतोय. ठीक आहे, तर बघा मग मला सांगा आता आपल्याला काय भेटलंय, SI युनिट ऑफ फोर्स. SI युनिट ऑफ फोर्स काय, 1 किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, 1 न्यूटन. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, 1 NEWTON न्यूटन. ठीक आहे, काय अडचण आहे का. तुम्ही काय करत चला, थोडंसं लेक्चरला पॉज करा आणि पॉज करून नाही का असे नोट्स बनवून घेत चला. वही ठेवायची समोर आणि आपले नोट्स काढत चालायचे. त्यांनी काय होईल, मी फक्त सांगतोय तुम्ही ऐकता, अभ्यास होत नाही. तुम्ही काय करायचं, लेक्चर पॉज करायचं. जर माझं लेक्चर 1.5 तासाचं असेल तर लेक्चर पॉज करून करून जर बघितलं तुम्हाला काय लागेल, 1.5 तासाच्या ऐवजी 3 तास लागतील. अरे हेच अभ्यास आहे.
तुम्ही जर आता जर लेक्चर बघत बघत लिहिलात 70% तुमचं इथं जागेवर पाठ झाले, सगळ्या गोष्टी पाठ झाल्या म्हणण्यापेक्षा डोक्यामध्ये फिट झाल्या, त्या निघणार नाहीत. फक्त तुम्ही रिव्हिजन करीत चला, 100% होत चालणार आहे. तर ते अभ्यासाच तरी काय, तुम्हाला नंतर कमी वेळ लागेल. एकूण एकच पडत असते, तुम्ही फक्त काय करा, पॉज करत चला आणि लेक्चरचे नोट्स काढत घ्या. तर आता हे सगळ्यात आधी सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा SI युनिट ऑफ फोर्स लिहून घ्या. SI युनिट ऑफ फोर्स झाल्याच्या नंतर ऑदर OTHR ऑदर युनिट्स ऑफ फोर्स बघूया आपण. ऑदर युनिट्स ऑफ फोर्स काय आहेत? डाइन, DY डाइन. काय? DY डाइन. डाइनच्या नंतर आणखीन काय म्हणू शकतो आपण? किलोग्रामला आपण जर साध्या युनिट मध्ये घ्यायचं म्हणलं तर ग्राम म्हणतो, मीटरला जर घ्यायचं म्हणलं तर सेंटीमीटर म्हणतो, आणि सेकंदला म्हणलं तर सेकंदच असते. SI युनिट असू द्या, कोणचं पण असू द्या, त्याच्यामध्ये सेकंदच ठेवायचं. बारका युनिट कोणचं आहे त्याचं सेकंद. मग ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर हे पण युनिट झालं. डाइन त्याचं युनिट झालं. आली का गोष्ट लक्षात इथपर्यंत? हे वाला तुम्ही कॉपी करा, आपण जस्ट पुढे चलू त्याच्यानंतर. तर अशा प्रकारे आपण फोर्स बद्दल इथं भरपूर जानकारी घेतलेली. एक छोटा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. फिजिक्स म्हणलं की क्वेश्चन्स येतात, क्वेश्चन्स अर्थात न्यूमरिकल्स. न्यूमरिकल सॉल्व्ह करून घेऊ. मी क्वेश्चन लिहून देतो तुम्हाला, मला त्याचं तुम्ही उत्तर द्या. ठीक आहे. कॅल्क्युलेट दी फोर्स APPLID अप्लाइड इफ M इज इक्वल टू 5 किलोग्राम आणि इफ calculate the force applied if the object of mass 5 kilogram moves with acceleration of 5 meter per second square after applying the force. After APPLYING applying the FORCE फोर्स. तर हे तुमचा क्वेश्चन आहे. क्वेश्चनचं उत्तर फाइंड करा. मी 2 मिनिटासाठी थांबतो, किंवा तुम्ही स्क्रीन पॉज करा. स्क्रीन पॉज करून तुम्ही आन्सर फाइंड करा आणि आपलं सेम येते का नाही बघून घेऊ. आपल्याला काय विचारलंय? कॅल्क्युलेट दी फोर्स. अर्थात आपल्याला काय फाइंड करायचं आहे इथं? फोर्स फाइंड करायचा आहे. फोर्स अप्लाइड फाइंड करायचा आहे. इफ द ऑब्जेक्ट ऑफ द मास दिले त्यांनी 5 kg. मास किती दिले त्यांनी? 5 kg दिले. आणि मूव्स विथ द एक्सेलरेशन ऑफ 5 मीटर स्क्वेअर. 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू किती आले? 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर आफ्टर अप्लाइंग दी फोर्स. मग आफ्टर अप्लाइंग दी फोर्स ते तेवढ्या मोशननी आपलं तेवढ्या ऍक्सेलरेशननी चाललंय आणि त्याचं ऑब्जेक्टचं जे मास आहे ते 5 किलोग्राम दिलेलं आहे आपल्याला. तर आपल्याला फोर्स फाइंड करायला आहे. फोर्स इज इक्वल टू मा मध्ये M किती आहे? 5 किलोग्राम आहे. ऍक्सेलरेशन किती आहे? 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. 5 मल्टिप्लाय 5 25 किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, किंवा त्यालाच काय लिहू शकतोय? 5 न्यूटन. तर फोर्स किती आला? 5 मल्टिप्लाय 5 25 आलं ना आपलं, 25 न्यूटन. तर आपला फोर्स किती आलाय? 25 न्यूटनचा फोर्स आलाय. अशा प्रकारे तुम्हाला सिंपल न्यूमरिकल्स असणार आहेत फोर्स वरती, जे तुम्ही 8वी 9वी मध्ये पण सॉल्व्ह केलेले आहेत, तरी पण एक इथं रिव्हिजन म्हणून झाले. तर आता फोर्स झाला आपला, फोर्स वाला पॉईंट झाला. आता पुढच्या पॉईंट कडे जाऊया. पुढचा पॉईंट कोणचा आहे? मोशन. नेमकं मोशन म्हणजे काय? मोशन म्हणजे सर्वांना माहिती. सर तुम्ही इथं इतकी वळवळ करायला लागलात, त्यालाच मोशन म्हणतात. अरे एकदम बरोबर, तुमचं काहीच चुकलं नाही. मोशन म्हणजे तेच वालं. पण आता फिजिक्स मध्ये थोडंसं आणखी डिटेल मध्ये बघावं लागेल ना, का माझी वळवळ म्हणलं की मोशन म्हणलं की संपलं नाही. थोडंसं डिटेल मध्ये बघूया. मोशन हे 2 प्रकारचं असतं. एक असते सिंपल मोशन आणि दुसरं असते लोकोमोशन. थोडंसं एक्स्ट्रा पॉईंट आहे, जर नसेल कोणाला पाहिजे स्किप करून टाका. मोशन हे 2 प्रकारचं, एक सिंपल मोशन आणि दुसरं लोकोमोशन. जर मी जागेवरती बसून तुम्हाला झापड मारतोय, आता स्क्रीन मध्ये म्हणून तुम्हाला मारता येणार गेले, माझा हात जर वळवळ केला तर मी काय करतो? तुम्हाला झापड मारतो. तिथं मी माझी पोझिशन बाजूला सरकायलो का? सांगा बरं. माझी पोझिशन इथं हलायला लागली का, किंवा पोझिशन चेंज व्हायला लागली का माझी? नाही, बिलकुल नाही. माझी पोझिशन चेंज नाही व्हायला लागली, त्याला आपण सिंपल मोशन म्हणू. पण जर तुम्ही तिथं माझ्यापेक्षा खूप जर लांब बसलेला असताना किंवा लांब उभा असताना, तर मी तुमच्यापर्यंत चलत येईन आणि चलत येऊन तुम्हाला झापड मारेन. मग जे चाललोय त्या चालण्यामध्ये माझी जागेत चेंज झाली का नाही? जागा चेंज झाली ना. जिथं जिथं जागा चेंज होणार आहे त्या मोशनला काय म्हणणार आहेत आपण? लोकोमोशन. जे मोशन जागा चेंज करतं एखाद्या ऑब्जेक्टचं, त्या मोशनला काय म्हणतो? लोकोमोशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे आता ही इथं चावी ठेवलेली. ह्या चावीचं काय केलं मी? इथून उचलून इथं ठेवली. जागा चेंज झाली का नाही? जागा चेंज झाली. जागा चेंज झाली की त्याला काय म्हणतो आपण? लोकोमोशन म्हणतो ना. जागा चेंज झाली की काय म्हणतो ना आपण? त्याला लोकोमोशन म्हणतो. पण जर ते जागेवरतीच जर मी समजा हे बटन दाबलं, हालायला लागले बघा, हे हालायला लागले की नाही? काय केलंय मी?
हे असं केलं, हलते का नाही, हलते. याची जागा चेंज व्हायला लागली की सांगा बरं. जागा तर नाही चेंज होईल पण मोशन दिसायला, मग ह्याला सिंपल मोशन म्हणतो. आता ह्या सिंपल मोशनला किंवा लोकोमोशनला आपण फिजिक्स मध्ये शिकणार कसं, दोन प्रकारे. हे जे LOC व MOT लोकोमोशन होतं, हे जे जागा चेंज करणार आहे, हे जे लोकोमोशन आहे त्याला आपण फिजिक्स मध्ये दोन प्रकारे शिकणार आहेत. कोणत्या दोन प्रकारे शिकणार आहेत, एक असणार आहे रेक्टिलिनियर मोशन किंवा स्ट्रेट लाईन मोशन. स्ट्रेट लाईन मोशन किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, रेक्टिलिनियर मोशन. बघा पहिला प्रकार काय आपल्याकडं, STRAIGST स्ट्रेट, लाईन, MOTION स्ट्रेट लाईन मोशन. या स्ट्रेट लाईन मोशनचं दुसरं नाव काय, स्ट्रेट लाईन मोशनचं दुसरं नाव काय, RETILINEAR रेक्टिलिनियर MOTION मोशन. स्ट्रेट लाईन मोशनचं दुसरं नाव काय, रेक्टिलिनियर मोशन. आणि दुसऱ्या प्रकारचं मोशन असते आपल्याकडं, ते असते सर्क्युलर मोशन, CIRCULAR सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणा किंवा सर्क्युलर मोशन हे स्ट्रेट लाईन मोशन आहे का नाही, कर्व्ड मध्ये आहे का नाही, असं गोल येते म्हणजे काहीतरी कर्व येते का नाही, त्यालाच मग दुसरं नाव काय म्हणतो ना आपण, कर्व्हिलिनियर मोशन, CURVILINEAR कर्व्हिलिनियर MOTION मोशन. ठीक आहे, ह्यावाले दोन दोन नाव पाठ केले आपण, दोन दोन नाव समजून घेतले. आता हे दोन दोन नाव समजून घेतल्याच्या नंतर तिसरं नाव बघू आपण. हे जे स्ट्रेट लाईन मोशन आहे ह्यालाच आपण 1D मोशन सुद्धा म्हणतो. काय म्हणतो त्याला, 1D मोशन. 1D मोशन कशामुळे, कारण एकाच ऍक्सिस वरती मोशन करते. बघा स्ट्रेट लाईन मोशन म्हणलं तर कसं जाणार आहे, स्ट्रेट लाईन, ह्याच्यामध्ये फक्त एकच ऍक्सिस इन्व्हॉल्व व्हायला लागली ना, एक्स ऍक्सिस म्हणा, वाय ऍक्सिस म्हणा, झेड ऍक्सिस म्हणा, सरळ गेलं तर झेड, असं गेलं तर एक्स, असं गेलं तर वाय, कोणचं पण एकच डायमेन्शन यूज व्हायला लागले का नाही त्याच्यामध्ये, मग त्याला काय म्हणतो आपण, 1D मोशन म्हणतो. ह्याला काय म्हणतो तसं 2D मोशन म्हणतो. ह्याला काय म्हणतो, ह्याला 2D मोशन म्हणतो. ह्याला 2D मोशन कशामुळे, मला जर सर्क्युलर पाथ मध्ये जायचंय, फॉर एक्झाम्पल मी इथं सर्क्युलर पाथ मध्ये गेलो, बघा मी जर सर्कल मध्ये गेलोय, अर्थात इकडे पोहोचलोय का नाही, इथून इथपर्यंत पोहोचलोय म्हणजे ही वाली ऍक्सिस पण कव्हर झाली. मी सर्कल मध्ये इथून इथपर्यंत पोहोचलोय, इथून इथपर्यंत पोहोचलोय म्हणजे ही वाली ऍक्सिस पण कव्हर झाली. मग याच्यामध्ये दोन डायमेन्शन येतात का नाही, येतात सर, मग त्याला 2D मोशन म्हणतात. आपण काय तीन तीन नाव बघितले, स्ट्रेट लाईन मोशनलाच काय रेक्टिलिनियर मोशन, रेक्टिलिनियर मोशनलाच काय 1D मोशन म्हणतात. दुसरं सर्क्युलर मोशनलाच काय म्हणतात, कर्व्हिलिनियर मोशन. कर्व्हिलिनियर मोशनला दुसरं नाव काय, आणखी तिसरं नाव काय, 2D मोशन. आता ह्यालाच आणखीन एक तिसरं नाव आहे. एक नाव झालं, दुसरं नाव झाले, तीन नाव झाले, चौथं नाव काय, प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे कसं, ऑब्जेक्ट इथून फेकला वरी गेला खाली आला, वरी फेकला आणि खाली आला, ह्याला काय म्हणायचं, प्रोजेक्टाईल मोशन. हे पण एक प्रकारचं कर्व्हिलिनियर किंवा सर्क्युलर किंवा 2D मोशन आहे ना. यालाच मग चौथं नाव काय आलं, PROJECTILE प्रोजेक्टाईल MOTION प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे का, एवढे तुमचे नाव आहेत. आणि प्रत्येक गोष्ट आपण समजून घेतली. स्ट्रेट लाईन म्हणजे एका सरळ रेषेत जाणार आहे त्यालाच नाव काय, दुसरं रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन एकाच लाईनी असते त्याला काय म्हणतो आपण, 1D मोशन म्हणतो. दुसऱ्या मोशन कडे आलो आपण, कसं सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशन कर्व मध्ये असते म्हणून त्याला कर्व्हिलिनियर मोशन. कर्व्हिलिनियर मोशन जर अर्धच केलं, मी इथून दगड फेकला तो पुढे पडला, ते प्रोजेक्टाईल मोशन म्हणायचं त्याला. प्रोजेक्टाईल मोशन कशामध्ये, 2D मध्ये, कारण दोन डायमेन्शन त्याचे यूज व्हायला लागलेत किंवा दोन डायमेन्शन मध्ये आपण ते मोशन शिकतो त्याला, त्याच्यामुळे काय म्हणतो आपण 2D मोशन म्हणतो. इथपर्यंत होतं तुमचं मोशन. या मोशनच्या नंतर आपल्याला कोणता पार्ट बघायचा ते एकदा बघून घेऊ. मला एकदा इरेज करून घेऊ द्या. आपल्या एअरटेल मोबाईलवर आउटगोइंग सेवा 3 दिवसांमध्ये समाप्त होईल आणि आपली आउटगोइंग बंद होईल. सेवांना सुरू ठेवण्यासाठी आता रिचार्ज करा. पॅकच्या माहिती. ठीक आहे, तर आता आपण मोशनचं जे आहे ते इंट्रोडक्शन बघितलंय. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं सर्क्युलर मोशन बद्दल तुम्हाला 4 गोष्टी दिलेल्या आहेत तुमच्या चॅप्टरमध्ये किंवा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, जे आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक आहे. मग मराठीचा असू द्या किंवा इंग्लिशचा असू द्या, दोन्हीमध्ये पण सेम कंटेंट आहे, फक्त लँग्वेज फरक आहे. तर त्याच्यामध्ये आता काय दिलेलं आहे ते एकदा बघून घेऊ आपण. आपण इंट्रोडक्शन पार्ट संपला. त्या इंट्रोडक्शन पार्टच्या नंतर काय दिलेलं आहे, सर्क्युलर मोशन दिलाय आणि त्या सर्क्युलर मोशन बद्दल 4 गोष्टी सांगितल्या, तर त्या बघून घ्या. सगळ्यात आधी सर्क्युलर मोशन म्हणजे काय, कर्व्ड पाथ मध्ये जाणार आहे, त्याचे आपण 4 नाव बघून घेतले. त्याच्यानंतर काय, एक मोशन असणार आहे ते सर्कल मध्ये होतोय. सर्कल मध्ये होते म्हणल्याच्या नंतर काहीतरी त्या सर्कलचा रेडियस असणार आहे, नसणार आहे, अरे असणार आहे, रेडियस असणार आहे. सर मग त्याचं मला डिस्टन्स सांगा किती कव्हर केलं. काय केलं, एक माणूस आहे सर्क्युलर ग्राउंड मध्ये चालायला लागलाय. माणूस काय केलाय, इथून चालला. माणूस कुठून चाललाय, इथून चाललाय, इथून चालला आणि इथं पोहोचला. पुढे पोहोचला, वापस तिथंच पोहोचला. तर ह्याच्यामध्ये मला काय करा, 2 गोष्टी सांगा. पहिलं सांगा मला डिस्टन्स किती असणार आहे आणि दुसरं सांगा मला डिस्प्लेसमेंट किती असणार आहे. जर उत्तर येत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये टाका, नसन येत तर बघा इथं मी काय सांगतोय. डिस्टन्स कसं कव्हर करतो आपण, डिस्टन्स जर बघायचं तर एरिया बघणार आहेत का पेरिमीटर बघणार आहेत,
पेरिमीटर बघणार आहे. पेरिमीटर म्हणलं की बाउंड्री, आणि पेरिमीटर ऑफ सर्कल काय असते? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असते. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असते? सर्कम्फरन्स CIRCUMFERANCE सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू 2πr इज इक्वल टू काय असते? 2πr. सर मग तुम्ही मला रेडियस सांगा, मी तुम्हाला सर्कम्फरन्स काढून देतो. आणि सर्कम्फरन्सच कशाच्या बरोबर असते? डिस्टन्सच्या बरोबर असते. विषय संपला. त्याच्यानंतर आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड करायचंय. डिस्प्लेसमेंट कसं फाइंड करतात? जर इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन कोणत्याही ऑब्जेक्टची जर सेम असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट किती असते? 0 असते. कशामुळे 0 असते? कारण डिस्प्लेसमेंटची डेफिनेशनच आहे. काय डेफिनेशन आहे? डिस्प्लेसमेंट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल सॉरी नाही रे, जरा. डिस्प्लेसमेंटची डेफिनेशनच काय आहे? डिस्प्लेसमेंटच्या डेफिनेशन मध्ये सांगितले शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दी इनिशियल अँड दी फायनल पोझिशन इज नोन ॲज डिस्प्लेसमेंट. बघा, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दी इनिशियल पोझिशन कुठे आहे? इथंच आहे. फायनल पोझिशन मी कुठे आहे? इथंच आहे. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दी इनिशियल अँड दी फायनल पोझिशन इज नोन ॲज डिस्प्लेसमेंट ना. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स तर किती झालं? अरे 0 झालं का नाही? त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट किती आहे? 0 आहे. सर आता इथपर्यंत कळालं. पण जर त्या माणसाने अर्धवटच गेला तर? कुठून कुठपर्यंत? त्या माणसाने काय केलं? अर्धवटच गेला आणि थकून गेला. आमच्यासारखा ते कसं आहे, थकणारा माणूस आहे. काय केलं त्यांनी? चलला आणि अर्ध्यातच काम सोडून दिलं. त्या माणसाने काय केलं? अर्ध्यापर्यंत आला आणि स्टॉप केलं. तर मग मला सांगा डिस्टन्स किती आणि डिस्प्लेसमेंट किती? डिस्टन्स किती येणार आहे? हे पूर्ण किती असते? डिस्टन्स 2πr असते. ते 2πrच्या अर्धे झालं का नाही? 2πrच्या अर्ध झालं म्हणजे 2 आणि 2 कटला का नाही? मग डिस्टन्स किती आलं फक्त आपल्याकडे? पायर. डिस्टन्स किती आलं फक्त आपल्याकडे? पायर आलं. मग सर डिस्प्लेसमेंट किती? वापस इथं 0 आहे का? अरे वापस 0 कसं असेल? आपण काय म्हणलेलो आहे? डिस्प्लेसमेंट इज दी शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दी इनिशियल पोझिशन अँड दी फायनल पोझिशन. इनिशियल पोझिशन ही, फायनल पोझिशन ही. तर मग शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दी इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन कोणचं? हे वाले का शॉर्टेज डिस्टन्स? नाही सर. हे वाले का शॉर्टेज डिस्टन्स? नाही सर. हे वाले का? आहे सर. आहे ना? आहे सर. ठीक आहे. कोणचं झालं मग? हे वाला शॉर्टेज डिस्टन्स झालं. मग हे जर शॉर्टेज डिस्टन्स असेल तर इथून इथपर्यंत काय आहे? आर आहे. तर इथून इथपर्यंत आर आहे ना. इथून इथपर्यंत आर आहे तर इथून इथपर्यंत पण आर आहे. तर मग इथं डिस्प्लेसमेंट किती झालं आपलं? 2r. अशा प्रकारे तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट त्याच्यामध्ये फाइंड करायचे. ठीक आहे. आली गोष्ट लक्षात? थोडंसं तुम्ही काय करा, ह्याच्याबद्दल स्वतःहूनच एक क्वेश्चन बनवा, 1-2 क्वेश्चन बनवा आणि तुमच्या नोट्स मध्ये हे असू द्या तुमच्याकडे. ठीक आहे. 9वी मध्ये झालेला पार्ट आहे, 8वी 9वी मध्ये. तरी पण इथं तुमच्या चॅप्टर मध्ये सुद्धा रिकॅप केलाय आणि आपण लेक्चर मध्ये सुद्धा रिकॅप केलाय. पुढचा पार्ट लगेच बघू आपण. ठीक आहे. तर आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. ह्याच्यानंतर आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जे तुम्हाला मी इथं जस्ट आता शिकवतच होतो हे तुम्हाला माहिती, ह्या गोष्टीला समजून मी इथपर्यंत शिकवलं. पण आपल्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा डिस्टन्स डिस्प्लेसमेंट ही कन्सेप्ट थोडीशी दिलेली आहे. तर आपण इथं पण थोडंसं डिटेलमध्ये चालूया आणखी, म्हणजे थोडं सुरुवातीपासून. 8th-9th मध्ये तर झालेलीच आहे ऑब्व्हियसली. ज्याला एकदम 100% कन्सेप्ट माहिती आहे त्यांनी थोडंसं लेक्चर आणखीन एकदा, मी माझी रिक्वेस्ट असेल की थोडी स्किप करून घ्या. ठीक आहे. जसं आपण इथं डिस्टन्स डिस्प्लेसमेंट बघितलं हे थोडं ॲडव्हान्स लेवलचं होतं, पण टेक्स्टबुक मध्ये आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये दिलेलं आहे. ह्या गोष्टीमुळे आपण इथं पण थोडंसं डिस्टन्स डिस्प्लेसमेंट बेसिक पासून शिकून घेऊया. काय डिस्टन्स डिस्प्लेसमेंट? तर काय डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे थोडंसं बेसिक पासून बघूत आपण. इथं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटला बघायचं असेल तर सगळ्यात आधी डिस्टन्स ही एक स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. ज्यांना स्केलर क्वांटिटीज आणि वेक्टर क्वांटिटीज काय माहित नाही, ही गोष्ट जर माहित नसेल तर त्यांनी काय करा, असं समजून घ्या काही काही क्वांटिटीज असतात त्यांना डायरेक्शनची गरज नाही. एक्झाम्पल टाइम. जर तुम्हाला टाइम सांगायचा असेल तर तुम्ही असं म्हणतात का की 8 वाजलेत ईस्ट डायरेक्शन मध्ये, 8 वाजलेत नॉर्थ डायरेक्शन मध्ये, 8 वाजलेत पुण्याला पुण्याच्या डायरेक्शन मध्ये, असं काय म्हणतात का? बिलकुल नाही. काय म्हणतात? सरळ सरळ 8 वाजलेत, विषय संपला. डायरेक्शन सांगायची गरज पडते का त्यांना? तर नाही पडत. तर अशा क्वांटिटीज ज्यांना आपण सांगताना डायरेक्शन सांगायची गरज नाही पडत त्या क्वांटिटीजला स्केलर क्वांटिटीज म्हणतो. काय म्हणतो? त्या क्वांटिटीजला स्केलर क्वांटिटीज म्हणतो. वर्सेस अशा काही क्वांटिटीज असतात ज्यांना सांगताना आपल्याला डायरेक्शनचा मेन्शन करावं लागते, त्या क्वांटिटीजला काय म्हणतो? आपण वेक्टर क्वांटिटीज म्हणतो. एक्झाम्पल बघायचं म्हणलं तर फोर्स. माझ्या समोर जर एखादा विद्यार्थी बसलेला आहे, लय बडबड करायला लागलाय, लय राग आलाय मला त्याचा, मी हवेत इकडे मारतोय, जमन का? फोर्स कुठे लावायला लागलोय? इकडे लावायला लागलोय. इकडे फोर्स लावलं की ह्याला लागते का? नाही. मला फोर्स कुठे लावायला लागणार आहे? त्याच डायरेक्शन मध्ये फोर्स लावायला लागणार आहे. तर अशा क्वांटिटीजला ज्यांना डायरेक्शनची गरज असते त्याला काय म्हणतो? आपण वेक्टर क्वांटिटीज म्हणतो. काय म्हणतो त्याला? वेक्टर क्वांटिटीज म्हणतो. आणखीन जर सरळ साधं जर बघायचं असेल तर आपण एक्झाम्पल म्हणलो काय, मी आपण एक डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटच्याच रिलेटेड बोलू बरं का. मी 5 मीटर गेलो. अरे कुठं गेलो? कुठे गेलो ते तर सांगा. जर मी नुसतं म्हणलो 5 मीटर गेलो तर त्याला डायरेक्शन सांगितली का? नाही सांगितली. जर डायरेक्शन नाही सांगितले ते काय झालं? स्केलर क्वांटिटी झालं. स्केलर क्वांटिटीज कोणत्या असतात? डिस्टन्स असतात. मग मी जर म्हणलो नुसतं की मी 5 मीटर गेलो
कुठे गेलो, डायरेक्शन नाही सांगितली, तर काय म्हणलो ते 5 मीटर काय झालं मग डिस्टन्स झालं. पण मी म्हणलो मी 5 मीटर ईस्ट डायरेक्शन मध्ये गेलो, मी 5 मीटर वेस्ट डायरेक्शन मध्ये गेलो, किंवा मी 500 मीटर पुण्याच्या डायरेक्शन मध्ये गेलो किंवा मुंबईच्या डायरेक्शन मध्ये गेलो, असं जर म्हणलो तर त्याच्यामध्ये डायरेक्शन सांगितली का नाही. मग तर ते जे 5 मीटर झाले तर त्यांना डायरेक्शन आहे का नाही, त्या ज्या गोष्टींना डायरेक्शन आहे त्यांना वेक्टर क्वांटिटीज म्हणतो, आणि त्या वेक्टर क्वांटिटीजचं इथं काय डिस्प्लेसमेंट. मग मी जर म्हणलो 5 मीटर ईस्ट डायरेक्शन मध्ये गेलो, 5 मीटर वेस्ट डायरेक्शन मध्ये गेलो, किंवा 5 मीटर या वेगळ्या वेगळ्या कोणत्या तरी डायरेक्शन मध्ये गेलो, अशी जर डायरेक्शन मेन्शन केली तर ते 5 मीटर काय झाले डिस्प्लेसमेंट झाले. पण मी जर नुसतं म्हणलो की 5 मीटर गेलो, डायरेक्शन सांगितली नाही, तर ते काय झालं डिस्टन्स झालं. सगळ्यात पहिला पॉईंट क्लिअर आहे का सगळ्यांना. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. जर तुम्हाला स्केलरला डायरेक्शन आहे का वेक्टरला डायरेक्शन आहे ह्याच्यामध्ये जर कन्फ्युज होत असेल तर एकदम सरळ साधं, स्केलर आणि वेक्टरचं काय करायचा शॉर्ट फॉर्म लिहून घ्यायचा, स्केलर आणि वेक्टर. मला सांगा जर हे वेक्टरला जर एरो दाखविला तर एरो होते का नाही. काय म्हणलं माझ्याकडे हे वेक्टरचा व्ही होता, या वेक्टरला मी नुसती उभी रेष मारली की एरो बनते का नाही. आणि मला सांगा डायरेक्शन दाखवण्यासाठी एरो वापरतो करायचं आपण. मग डायरेक्शन दाखवण्यासाठी एरो दाखवतो, आणि एरो ते कशापासून बनतोय व्ही पासून. मग व्ही फॉर वेक्टर, वेक्टर काय करणार आहे ज्या क्वांटिटीजला डायरेक्शन आहे त्या क्वांटिटीजला काय म्हणतो आपण व्ही फॉर वेक्टर म्हणतो. आली गोष्ट लक्षात. आणि ज्या क्वांटिटीजला डायरेक्शन नाही त्यांना काय म्हणणार आहेत स्केलर म्हणणार आहे. डिस्टन्स काय आहे स्केलर आहे, डिस्प्लेसमेंट काय आहे वेक्टर क्वांटिटी आहे. क्लिअर आहे का पहिला पॉईंट सगळ्यांना क्लिअर आहे का एकदम क्लिअर आहे. त्याच्या नेक्स्ट आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटची आपण थोडीशी डेफिनेशन बघू. डिस्टन्स म्हणजे काय ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय एनी ऑब्जेक्ट इज नोन ॲज डिस्टन्स. काय म्हणतो त्यामध्ये आहे का ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय एनी ऑब्जेक्ट इज नोन ॲज डिस्टन्स. मग समजा मी इथून निघलो आणि इथं पोहोचलो, आणि मी गेलो असा 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 आणि इथं पोहोचलो, ठीक आहे. ह्याला काही डायरेक्शन आहे का नाही. डायरेक्शन नाही म्हणलं की काय डिस्टन्स आहे, डायरेक्शन नाही म्हणलं की काय डिस्टन्स आहे. आणि दुसरी गोष्ट ऍक्च्युअल पाथ, मी इथून इथं जाताना 10 मीटर 20 मीटर 30 मीटर 40 50 60 70 80 90 100 मीटर, म्हणजे असं टोटल करून जे मी पोहोचलोय 100 मीटर त्याला काय म्हणायचं डिस्टन्स म्हणायचं. वर्सेस डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय द शॉर्टेस्ट पाथ किंवा द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दी इनिशियल अँड दी फायनल पोझिशन इज नोन एज डिस्प्लेसमेंट. काय म्हणतो आणखीन एकदा बघा, डिस्प्लेसमेंट इज दी शॉर्टेस्ट डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट इज दी शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दी इनिशियल अँड दी फायनल पोझिशन इज नोन एज डिस्प्लेसमेंट. बघा ही इनिशियल पोझिशन आहे, ही फायनल पोझिशन आहे, यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणचं आहे हे वाला शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. काय झालं मग हे डिस्प्लेसमेंट झालं. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड द फायनल पोझिशन इज नोन ॲज डिस्प्लेसमेंट. वर्सेस डिस्टन्स काय ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय एन ऑब्जेक्ट इज नोन ॲज डिस्प्लेसमेंट. कधी पण एक गोष्ट फिक्स डोक्यामध्ये लक्षात ठेवायची कोणची, जे डिस्टन्स असणार आहे हे ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट असणार आहे. सगळ्यात पहिला पॉईंट काय यस म्हणजे स्पीड नाही, यस म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आहे यस, ठीक आहे. स्पीडचा पण सिम्बॉल येस आहे, डिस्प्लेसमेंटचा पण सिम्बॉल येस आहे. कन्फ्युज व्हायचं नाही, कुठं कधी काय वापरायचं तुम्हाला लक्षात येऊन जाईल, ऑटोमॅटिक लक्षात येऊन जाईल, मोठी गोष्ट नाहीये, ठीक आहे. तर काय म्हणतो मी डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. कसं काय, जर मी हेच पाथ वापरला कोणचा, मी हे येडवाकडे गेलोच नाही, मी ऍक्च्युअल काय केलं चलत गेलो टुनुक 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 कुठे गेलो फायनल पोझिशनला, ह्या स्ट्रेट लाईननेच गेलो, तर माझा पाथ फॉलो जो केलाय मी तो पण काय झाला हेवच झाला. आणि पाथ फॉलो केला म्हणजे काय असते डिस्टन्स असते, म्हणजे डिस्टन्स झालं. आणि माझं शॉर्टेज डिस्टन्स पण काय झालं हेच झालं. आणि शॉर्टेज डिस्टन्स म्हणजे काय असते डिस्प्लेसमेंट असते, म्हणजे इक्वल टू बनला का नाही हे इक्वल टू असते. हे कशाचा सिम्बॉल आहे, हे इकडे आ करतोय आणि इकडे असे खाली एक रेष मारतोय, कशाचा सिम्बॉल आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचा सिम्बॉल आहे. कशाचा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. मग बघा मी जर ह्या पाथनीच गेलो तर माझं डिस्टन्स पण इतकंच झालं, माझं डिस्प्लेसमेंट पण इतकंच झालं. मग त्या टायमाला काय म्हणेन मी इक्वल टू. पण इक्वल टू जर असेल ही कंडिशन कधी येते का सर की डिस्प्लेसमेंट माझं मोठ्या डिस्टन्स पेक्षा कधीच येत नाही का. सगळ्यात आधी तर इक्वल टू येऊ शकते, सगळ्यात आधी काय येऊ शकते इक्वल टू येऊ शकते. नाहीतर मला जर दुसरा कोणचा बी पाथ जर वापरायचा म्हणलं तर कमीत कमी मी असा तरी होऊन जाईल ना. तर असा तरी होऊन गेलो तरी डिस्टन्स बघा बरं वाढलं का नाही. हे इथून इतकं तुम्हाला मोठं वाटतंय का इथून इथपर्यंत मोठं वाटतंय. जर कोणाला हे वाला जर मोठं वाटत असेल तर तुम्ही काय करा आता मीटर टेप घेऊनच मोजा. काय करायची एक दोरी घ्यायची, दोरी इथून अशी इथं लावायची आणि स्केलवरती बघायचं 100 मीटर येते, दोरी अशी घ्यायची आणि इथं लावायची आणि ती दोरी वापस अशी लांब करून मीटर स्केलवरती लावायची, तुम्हाला दिसेल ते 100 पेक्षा जास्तच येणार आहे. मग काय अर्थ झाला डिस्टन्स हे कधी पण मोठंच असायला पाहिजे. काय असलं पाहिजे कधी पण मोठं असलं पाहिजे, मोठं किंवा कधी कधी इक्वल टू होऊ शकते. इक्वल टू कधी होऊ शकते सर जर त्याचा पाथ ट्रॅव्हल केला तेव्हाच शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, ठीक आहे. तर मग कधी पण लक्षात ठेवायचं डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. काय अडचण आहे का नाही, त्याला पाठ ठेवा बरं का. पाठ ठेवा म्हणण्यापेक्षा समजून वापस त्याला लक्षात ठेवा, कारण हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्हाला कुठं पण कामाला येईल. आणखीन जर तुम्हाला थोडंसं आणखीन वेगळ्या प्रकारे जर शिकायचं असेल तर काय म्हणू शकतो आपण
इथं एक कोणीतरी तुमचा मित्र आहे बरं का, ठीक आहे. माझं एखाद्या मित्राचं नाव घेतलं मी केत्या, माझा इथं केत्या मित्र राहतोय आणि त्याची शाळा कुठे, इथं शाळा आहे, इथं त्याची काय स्कूल, इथं काय त्याची स्कूल. आता त्याला रस्ता कसा आहे, इथून असा रस्ता आहे, इथून असा रस्ता आहे. या रस्त्यामध्ये काय व्हायला लागलं, इथपर्यंत इथं 60 किलोमीटर 60 मीटर धरू आपण, 60 मीटरचा रस्ता आहे आणि इथून इथपर्यंत 30 मीटरचा रस्ता आहे. मग ह्यो काय करतो, टुनुक 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 चालला आणि शाळेत गेला. तर ह्याचं डिस्टन्स काय झालं, डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल. हे त्यांनी पाथ ट्रॅव्हल केला. मग पाथ ट्रॅव्हल इज इक्वल टू किती असते, डिस्टन्स असते. पाथ ट्रॅव्हल इज इक्वल टू काय असते, डिस्टन्स असते. डिस्टन्स काय झालं मग 60 + 30 इज इक्वल टू 90 मीटर झालं का नाही. पण आता मी त्याचा मित्र, मला हे त्याचे कष्ट बघूच वाटणार, इतकं जाते बिचार, उड्या मारीत मारीत का होईना जाते. पण मला माहिती की त्याचे पायले दुखते. मी काय केलं, त्याला डोरेमॉनचा ते गॅजेट असते ना, ते डोक्यावर लावलं की उडते, काय म्हणतो आपण त्याला, बांबू कॅप्टर. ते बांबू कॅप्टर दिलं आणि ते काय करायला लागला, आता इथून उडत चालला उडत चालला उडत चालला उडत चालला आणि डायरेक्ट आपल्या कुठं चालला, शाळेत चालला. कसा गेला तो, उडत 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 कुठे गेला, शाळेत गेला. मग हे शॉर्टेस्ट पाथ ट्रॅव्हल झालं का नाही, काय झालं, शॉर्टेस्ट पाथ. मग हे किती होतं शॉर्टेस्ट पाथ, फक्त 40च मीटर होतं. बघा, हे जर ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केलं तर तो डिस्टन्स झाला. इमॅजिनरी पाथ असेल एखादा, बांबू कॅप्टर इमॅजिनरीचं माहिती मला, पण एक इमॅजिनरी पाथ असते. इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक, एक काल्पनिक पाथ आहे जो की शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड द फायनल पोझिशन आहे. त्याला काय म्हणतात तुम्ही, डिस्प्लेसमेंट. काय म्हणतात तुम्ही त्याला, डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट किती झालं, 40च मीटर झालं. डिस्प्लेसमेंट किती झालं, 40च मीटर झालं. आणि डिस्टन्स किती झालं, 60 + 30. तो ऍक्च्युअल पाथनी जर गेला तर तेवढं झालं. ठीक आहे. तर एक क्वेश्चन देतो मी तुम्हाला, तो क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या बरं तुम्ही सगळ्यात आधी. हा, कॅल्क्युलेट दी, पेन सिलेक्ट करू दे मला फक्त एक. हा, कॅल्क्युलेट दी डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट व्हेन अ बॉय ट्रॅव्हल्स 2 सर्क्युलर राउंड्स अराउंड समवन्स हाऊस. कोणाच्या बाजूला जाणार आहे, कोणाचे गोल गोल चक्र मारणार आहे. बघा आता तुम्ही कोणाच्या चक्र मारताय, इथं बघा काय म्हणते, व्हेन अ बॉय ट्रॅव्हल्स 2 सर्क्युलर राउंड ऑन समवन्स हाऊस इन 1 तास. अबो 1 तास घ्यायला लागलो. किती वेळ घ्यायला लागले, 1 तास. टाइम किती आला आपला, 1 आवर. 1 आवर म्हणजे किती मिनिट, 60 मिनिट. आणि 60 मिनिट म्हणजे किती सेकंड, 60 मल्टिप्लाय किती मिनिट, 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असते, 60 सेकंद असते. त्याला मल्टिप्लाय 60 केलं, दिसतंय ना तुम्हाला स्क्रीन मध्ये, हा दिसतंय. तर 60 × 60 किती असते, 3600 सेकंद. ठीक आहे का. तर मग 1 आवर 1 तास इज इक्वल टू किती आला आपल्याकडं, 3600 सेकंद. ठीक आहे. हे आपल्याला टाइम भेटला. टाइम किती लावला त्याने, 3600 सेकंद लावला. तरी काय केलं, कॅल्क्युलेट द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट व्हेन अ बॉय ट्रॅव्हल्स 2 सर्क्युलर राऊंड मारायले. त्याचं एका चक्रीवर भागा ना, एका चक्रीवर जे काम करायला गेलं होतं तेच काम झालंच नाही. कोणाला बघायला जायचं होतं ते दिसलंच नाही कोण होतं ते. ठीक आहे. आता काय झालं, सर्क्युलर राऊंड मारलं त्यांनी, किती मारले, इथून समजा चालू केलं बरं का त्यांनी, इथून चालू केलं, 1 राऊंड मारला, इथून वापस चालू केलं, दुसरा राऊंड मारला. मग त्यांनी काय म्हणते आपल्याला, त्याचं काय फाइंड करायचं सांगितलं आपल्याला, त्यांनी डिस्टन्स फाइंड करायला सांगितलं. मग डिस्टन्स इज इक्वल टू काय असते सांगा, डिस्टन्स इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असते. डिस्टन्स इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू 2πr इज इक्वल टू काय आलं, 2πr. मला सांगा 2πr इथं किती येईल, 2 × पाय किती असणार आहे, 22/7. आणि त्याचं रेडियस दिले का आपल्याला, अरे रेडियसच नाही दिला आपल्याला, आपण मनाने घेऊ. इथं क्वेश्चन मध्ये काय करा, रेडियस ऍड करा. सर्क्युलर पाथ दिले ना, सर्क्युलर राउंड्स अराउंड समवन हाऊस, इधर रेडियस करा, सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस 7 मीटर करा. सर्क्युलर पाथ किती आहे, त्याचा रेडियस किती आहे, 7 मीटर आहे. हे क्वेश्चनचा पार्ट आहे, क्वेश्चन मध्ये ऍड करून घ्या. ठीक आहे. काय केलं आपण, सर्कल इज डिस्टन्स इज इक्वल टू सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2πr इज इक्वल टू 2 × 22/7 मल्टिप्लाय r किती आपल्याकडे 7 आहे, 7 ने 7 कटला इज इक्वल टू किती आला, 44 मीटर. हे काय आलं, त्याचं डिस्टन्स आलं का, चूक, डिस्टन्स नाही आलं. इथं आन्सर जर आलं तर इथपर्यंत चुकलं आपलं. कसं काय, कारण तो 1 राऊंडवर भागतंय, त्याचं भागा ना. ते काय म्हणतंय, 1 राऊंडवर भागा ना. तो म्हणतो मला आणखीन 1 राऊंड मारायचा आहे. ते काय केलं त्यांनी, 1 राऊंड मारला आणि दुसरा बी राऊंड मारला. मग याला मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल ना आपल्याला. मग त्यांनी डिस्टन्स किती कव्हर केलं, 88 मीटर. किती कव्हर केलं त्यांनी डिस्टन्स, 88 मीटर. आले की गोष्ट लक्षात आली सर. त्याच्यानंतर काय फाइंड करायला सांगितलं आपल्याला, डिस्प्लेसमेंट बी फाइंड करायला सांगितलं. आणि जर डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं तर आपल्याला माहिती, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड दी फायनल पोझिशन. इनिशियल पोझिशन हीच, फायनल पोझिशन हीच. मग इथून वापस इथं येते 0 झालं, इथून वापस येऊन इथं मारते, वापस चक्कर, वापस 0 झालं. मग डिस्प्लेसमेंट 2 चक्कर मार नाही तर 4 चक्कर मार, किती चक्रामध्ये डिस्प्लेसमेंट किती झालं, 0 झालं. डिस्प्लेसमेंट म्हणजे यस सिम्बॉल असते त्याचा, डिस्प्लेसमेंट किती झालं, 0 झालं. 2 काय 4 चक्र मार, डिस्प्लेसमेंट किती झालं, 0 झालं. ठीक आहे. ऑल्सो कॅल्क्युलेट दी स्पीड अँड व्हेलॉसिटी. आता बघा त्याच्यामध्ये काय म्हणलं एक्स्ट्राचं, त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, स्पीड काढा आणि व्हेलॉसिटी काढा म्हणतंय.
सगळ्यात सोपं स्पीड आपण बघितलं 8वी 9वीत काय असते किंवा 6वी पासून बघतो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटी आपण बघितली आहे 9वी मध्ये किंवा 8वी मध्ये एक चॅप्टर झालेला आहे तुम्हाला सुरुवातीला कोणता तरी काय नाव आहे त्या चॅप्टरचं फोर्स अँड डिस्प्लेसमेंट मध्ये झालेलं आहे ना वाटतं. हा बरोबर फोर्स नाही कोणचा चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन हा एकदम बरोबर. लॉज ऑफ मोशन नावाचा तुम्हाला 9वी चॅप्टर होता त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी काय तुम्हाला झालेलं आहे त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असते डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटी काय असते डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मला सांगा डिस्प्लेसमेंट किती झाले 2 चक्रीमध्ये अरे 0च झाले आणि टाइम 1 घंटा काय तू 4 घंटे घे किती बी जर खाली जर डिवाइड केला आपण 1 घंटा नाही 3 किती आलं ते 36 सेकंद आलं होतं ना तर किती बी सेकंद असू दे खाली जर वरी जर 0 असेल तर फायनल आन्सर किती येणार आहे आपलं 0च येणार आहे. मग व्हेलॉसिटी किती आली 0 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी किती आली त्याची 0 मीटर पर सेकंड. तसंच आपण डिस्टन्स काढून घेऊ डिस्टन्सचा आपलं स्पीड काढून घेऊ. स्पीड किती आहे डिस्टन्स अपॉन टाइम आहे. डिस्टन्स किती आलं आपलं 88 मीटर. टाइम किती आलता आपला 36 सेकंद. आला होता का नव्हता आलता सर. बघा डिव्हिजन कसं करायचं 4 1 जा 4 4 2 जा 8 4 2 जा 8 4 2 जा 8. तर बघा स्पीड कशी काढायची स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आलता आपलं 88 मीटर आलतं. टाइम किती आलता आपला 36 सेकंद आला होता. तर बघा ह्याला कॅल्क्युलेट कसं करायचं 4 9 जा 36 0 0 उरलेले आपण कॅल्क्युलेट करून घेतले 4 8 जा 32 4 9 जा 36 बरोबर आहे एकदम. 4 2 जा 8 4 2 जा 8 वापस आपण 2 निघालो याला 2 4 जा 8 उरला 1 2 5 जा 10 आणि 0 2 1 जा 2 2 1 जा 2 काय आलं आपलं 11/450 मीटर पर सेकंड. हे त्याचं काय आलं स्पीड आली. स्पीड किती आली 11/450 मीटर पर सेकंड. ह्याला आणखीन थोडं बारीक करायचं असेल तर आपण खालचा 0 कट करून वरी डेसिमल पॉईंट देऊ. माहिती नाही सगळ्यांना खालचा जर 0 कटला तर डेसिमल पॉईंट एकाने इकडे उडी मारित असते आणि डेसिमल पॉईंट जो इथं होता आधी तो इथं आला. कसं रे असं 11.0/450 होता ना. जर खालचा 0 कटला तर एक डेसिमल पॉईंट इकडे उडी मारत असतो ना तेच आपण केले फक्त इथं. ठीक आहे. आणि आणखीन जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तुम्ही आणखीन कॅल्क्युलेशन करत बसा. आपण फ्रॅक्शन मध्ये ठेवून देऊ कारण हे थोडंसं क्वेश्चन मी माझ्या मनाने घेतलेला आहे तर एक परफेक्ट फिगर मध्ये आन्सर नसतं येत मनाने घेतल्याच्या नंतर. जे बुक मध्ये क्वेश्चन्स असतात त्यांचे जे हे जे असतात हे जे इथं आपल्याला व्हॅल्यू दिलेले असतात हे अशा परफेक्ट व्हॅल्यू दिलेले असतात की तुम्हाला इथं मग समजा एकदम सिंपल क्वेश्चन येणार त्याच्यामध्ये काय 7/14 येईन किंवा 14/7 येईन. मग हे सिंपल डिव्हिजन असते तुम्हाला राऊंड फिगर मध्ये आन्सर येते. हे मनाने क्वेश्चन घेतलेलं असते राऊंड फिगर मध्ये आन्सर नसते त्या गोष्टीमुळे असंच फ्रॅक्शन मध्ये राहू द्या उत्तर. आपलं फ्रॅक्शन मध्ये सुद्धा एकदम बरोबर आहे. ज्यांचं नव्हतं आलं ते एकदा बघून घ्या कसं करायचं वापस एकदा आणि पुढे चलूया आपण. पुढचा पार्ट काय पुढचा पार्ट आपल्याला किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट कसं करायचं बघायचं. कशामुळे बघायचं सर उगच का नाही उगच नाही आपल्याला ना भलत्या क्वेश्चन्स मध्ये काय केलेलं असते किलोमीटर पर आवर मध्ये क्वेश्चन दिलेला असते. काय म्हणतात आपल्याला क्वेश्चन बघू आपण डायरेक्ट CONVERT कन्वर्ट समजा 18 किलोमीटर पर आवर इंटू मीटर पर सेकंड. मग आपल्याला हे क्वेश्चन जमले पाहिजेत ना कसे करायचे सॉल्व तेच बघायचे आपल्याला. बघा आपल्याला 1 किलोमीटर पर आवर ला आपण मीटर पर सेकंड मध्ये टाकून घेऊ. 1 किलोमीटर पर आवरला जर असं लिहिलं तर काय अडचण आहे का 1 किलोमीटर डिवायडेड बाय आवर. काय अडचण आहे कोणाला फक्त हे खाली घेऊन लिहून घेतलंय आपल्याला जे इथं डिव्हिजनचा सिम्बॉल होता ते डिव्हिजन घेतलंय आणि खाली आवर लिहून घेतलंय. त्याच्या पुढे काय 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असते 1000 मीटर असते सर. 1 आवर म्हणजे आता जस्ट आपण पाठीमागे बघितलो तरी आणखीन एकदा बघू 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट इज इक्वल टू 60 मल्टिप्लाय मिनिटला 1 मिनिट लिहिलं तर कोणाला काय अडचण आहे का नाही सर. 60 मल्टिप्लाय 1 मिनिट मध्ये किती सेकंद असते तर 60 सेकंद असते. 60 मल्टिप्लाय 60 किती असते 36 सेकंद. मग 1 आवर इज इक्वल टू किती आला आपलं 36 सेकंद. पाठीमागे बघितलं आपण इथं पण बघून घेतलं किती आले 36 सेकंद आले. बघा 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल खाली आपण 2 भाग घालू 2 1 जा 2 2 8 जा 16 2 5 जा 8 काय आला आपला आन्सर 1 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू 5/18 मीटर पर सेकंड. काय आले मीटर पर सेकंड. ही वाली गोष्ट तुम्ही पाठ ठेवायची. ही वाली गोष्ट जर पाठ नसेल ठेवायची तर ही वाला तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागणार आहे. तर आता बघा मी तुम्हाला काय केलं एक क्वेश्चन दिला ही वाली गोष्ट तुम्ही लिहून घ्या. आधी लिहून घेतल्याच्या नंतर आपण क्वेश्चन कडे जाऊया. घेतली का लिहून स्क्रीन पॉज करा लिहून घ्या. झालं असेल तर आपण पुढे चलू. बघा आपल्याला काय भेटलंय 1 किलोमीटर पर आवर
इज इक्वल टू किती आले आपलं 5/18 मीटर पर सेकंड आले. तर आपण क्वेश्चन काय होता, क्वेश्चन कन्वर्ट CONVERT कन्वर्ट 18 हा बरोबर आहे 180 म्हणू आपण कन्वर्ट 180 किलोमीटर पर आवर. 180 किलोमीटर पर आवर गाडी चालतात का नाही, जातं का नाही कधी कधी 180 कडे गाडी, हा ते वाले 180 किलोमीटर पर आवर. ते मीटर पर सेकंड मध्ये किती होते ते बघू. कधी खालीच नका जातो बरं का, तेवढी गाडी हाय स्पीड मध्ये. स्नॅपच्या नादामध्ये एखाद्या दिवशी तुमचा स्नॅप काढायचे तुमचे मित्र, कोणचा वाला माहिती ना, ठीक आहे. त्याच्यामुळे 180 कडे कधी जायचं नाही, ठीक आहे. आता बघा 180 किलोमीटर पर आवरला आपल्याला कशात टाकायचंय, मीटर पर सेकंड मध्ये टाकायचंय. कसं टाकणार आहेत आपण, आपल्याला काय माहिती आहे आन्सर बरं का. आन्सर लिहिण्याची पद्धत कशी आली ती बघा. ही वाली पद्धत तुम्ही हमेशा वापरू शकतात. कसं, आपल्याला जे गोष्ट माहिती ती आधी लिहून घ्या. कोणची गोष्ट माहिती सर, आम्हालाच माहित नाही कोणची गोष्ट माहिती. अरे माहिती तुम्हाला कोणची गोष्ट, वरची गोष्ट माहिती ना, पाठ केली तुम्ही आताच. 1 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू 5/18 मीटर पर सेकंड. माहिती नाही ही गोष्ट, जी गोष्ट माहिती ती आधी लिहून घेतली. आता जी गोष्ट नाही माहिती ती लिहून घेऊ. 180 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क मीटर पर सेकंड. क्वेश्चन मार्कच येणार आहे ना, कारण आपल्याला ती वाली गोष्ट माहित नाहीये. आता ह्याला कसं सॉल्व्ह करायचं, ह्याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करतो, ह्यानी ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि उरलेली गोष्ट खाली द्यायची टाकून. काय केलं आपण, 180 मल्टिप्लाय, ह्याने ह्याला मल्टिप्लाय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्याने ह्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे 5/18 आणि जी उरलेली गोष्ट ती काय केली आपण खाली टाकून दिली म्हणजे 1 आलं. आणि इज इक्वल टू ला इज इक्वल टू क्वेश्चन मार्कला क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क कशात निघणार आहे, मीटर पर सेकंड मध्ये निघणार आहे, मीटर पर सेकंड मध्ये निघणार आहे. वरचं पुसून घेतो मी थोडस. हा बघा काय आलं आपलं, हे 18 नी 18 10 येते का नाही, तर सिंपल कॅल्क्युलेशन 18 1 18 18 1 18 0 उरला तेव्हा आपण करून घेतला. इथं हे खालच्या एकला लिहा नाही तर नका लिहू, एकूण एकच गोष्ट आहे. त्याच्यानंतर काय सिंपल मल्टिप्लिकेशन 10 × 5 50 आलं, 10 × 5 50 आलं इज इक्वल टू क्वेश्चन मार्क मीटर पर सेकंड. मग आपलं क्वेश्चन मार्क इज इक्वल टू किती आलं 50 मीटर पर सेकंड. मग आपल्याला जो क्वेश्चन विचारला होता 180 किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करा, तर केलं का नाही आपण 180 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू 50 मीटर पर सेकंड. आले का नाही उत्तर आपलं, लिहून घ्या. चला झालं. असले सिंपल क्वेश्चन्स असतात आपल्याकडे, हे वाले क्वेश्चन आले तुम्हाला एकदम बेस्ट. आता आपला खरा चॅप्टर मध्ये आपलं इंट्रोडक्शन होणार आहे. म्हणजे आता जो आपला जो ग्रॅव्हिटेशन नावाचा चॅप्टर आहे, आतापर्यंत आपण ग्रॅव्हिटेशन साठी बेस बनवून घेतला, पाया. बिल्डिंग नाही का, बिल्डिंग उभा करताना आधी खड्डा खाणते तर त्याच्यामध्ये पाया बनवतात, ते वाला आता चॅप्टर साठी पाया बनला ह्या लेक्चर मध्ये. आता काय करायचे आपल्याला, हे पाया बनल्याच्या नंतर मेन चॅप्टर मध्ये जायचं, मेन बिल्डिंग उभा करायची. उद्यापासून आपण आता मेन चॅप्टर मध्ये एंटर करणार आहेत. पहिला पॉईंट काय आपल्या मेन चॅप्टर मध्ये, केप्लर्स लॉ. केप्लर्स लॉ आपण लेक्चर नंबर 2 मध्ये चालू करूया, ठीक आहे. आतापर्यंत मला झेलण्यासाठी एकदम तुमचा सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. भेटू आपण उद्याच्या लेक्चर मध्ये. टाटा बाय बाय.